प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार, एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंद्यानं अस्वस्थ करतोय. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आली, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे. त्यांना विचारा. त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतंय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला, औषधही दिली.